घालीन लोटांगण घालीन लोटांगण घालीन लोटांगण घालीन लोटांगण वंदिन चरणा घालीन लोटांगण घालीन लोटांगण वंदिन चरण घालीन लोटांगण डोळ्यांनी पाहीन रूपा तुझे डोळ्यांनी पाहीन रूपा तुझे डोळ्यांनी पाहीन रूप तुझे घालीन लोटांगण हो घालीन लोटांगण वंदिन चरण वंदिन चरण वंदिन चरण घालीन लोटांगण हो वाह
घालीन लोटांगण घालीन लोटांगण वंदिन चरण चरण घालीन डोळ्यांनी पाहिना डोळ्यांनी पाहिना रूप तुझे पांडुरंगा पांडुरंगा घालीन लोटांगण घालीन लोटांगण वंदिन चरण घालीन लोटांगण घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंदे पूजन भावी ओवाळीन म्हणे नामा विठ्ठला घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नामा पंढरीरायाचे अतिशय लाडके असणारे आणि भक्ती प्रेमासाठी ज्ञानोबारायांनी सुद्धा ज्यांच्या संगतीची अपेक्षा करावी
असे थोर संत नामदेव महाराज यांचा हा फक्त 2 चरणाचा अभंग. इतका लहान अभंग संतांच्या अभंगात हा एवढाच. जेवढे संत आहेत त्या सगळ्या संतांच्या अभंग संख्येमध्ये इतका लहान अभंग जर कोणता असेल तर एवढाच. किती चरण आहे त्याची? फक्त 2. ध्रुपद नाही, काही नाही. आणि म्हणायचं ठरलं तर पहिलं म्हणावं एवढाच त्याचा. आणि बहुतेक कीर्तनासाठी कोणी घेतही नाही. हा सगळ्याची शेवटी म्हटला जातो. म्हणजे कीर्तनाला घेऊन ये असा त्याचा अर्थ नाही. पुष्कळ अशी समज आहे काही काही मंडळींची, काही अभंग काही ठिकाणीच म्हणावे. ठीक आहे. मला वाटतं आपले मोठे साहेब ज्या वेळेला वारले, म्हणजे यशवंतराव चव्हाण, त्यांच्या दहनविधीच्या दिवशी इथे वाढदिवसच होता देवाचा, बरोबर ना? 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे मला वाटतं. आणि त्यावेळेला अभंग घेतला होता मी. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. हा काही प्रेत जळतं त्यावेळेला मढ्याच्या वेळी म्हणायचा अभंग नाही. हा अभंग इतका श्रेष्ठ आहे की परमार्थिक साधना केल्यावर जे उच्च स्थिती प्राप्त होती त्या स्थितीचं वर्णन करणार आहे. मढ्याकरता नाही, ते रूपक आहे. म्हणून काही वेळेला भगवान श्रीकृष्णांच्या लीलेचा वा गवळणींच्या लीलेचा अर्थ केला जातो, तसंच व्यवहारामध्ये समजलं जातं की भगवान श्रीकृष्णाच्या लीला म्हणजे सगळा व्यभिचार नाही. तिथे व्यभिचार या शब्दाला सुद्धा प्रवेश नाही. जर खरंच व्यभिचार या शब्दानं आपण जो समजतो तसा अर्थ असता तर मला वाटत नाही शुकाचार्यांनी मुख भरून भगवान श्रीकृष्णाच्या या लीलांचं वर्णन केलं असतं. ज्यांचं जीवन असं गेलंय, जन्मते प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे, तेथून जन्म आवघे सोवळे की जे. जन्मता स्त्रीच्या शरीराचा स्पर्श पुन्हा 16 जीवन आहे ज्यांचं, असं संत ज्ञानेश्वर महाराज ते तरी भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करतेच ना, जर असं रद्दी चरित्र असतं तर. तुकाराम महाराज म्हणतात की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र इतकं उच्च आहे की ते चरित्र उच्चार केला असताना पवित्र होईन चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोचरिया, असं उत्कृष्ट चरित्र आहे. म्हणून अभंगाचे अर्थ आपल्या लोकभाषेत अभंग लिहिलेले असले तरी तसा अर्थ समजायचा नाही की व्यवहार आहे तसा. ते खूप उत्कृष्ट प्रकारचे आपले. हा अभंग भजनाच्या शेवटी वा कीर्तनाच्या संपण्याच्या शेवटी म्हटलं तर घालीन लोटांगण, की माणसाचं गरकन फिरतं. म्हणायचं लोटांगण फिरायचं. लोटांगण म्हणजे लोटांगण, लोटांगण म्हणजे फिरणं नाही. किंवा दुसरा एक अभंग शेवटी म्हणतात आता उठावेसे मना येत नाही, माणसं उठतात. अभंग काय? आता उठावेसे मना येत नाही नारायण, माणसं तर उठतात. कशी काय परुठी पडली हेच कळत नाही महाराज. पण पीछे से आई आगे धकाई, त्याला काय करणार? मागून आलं पुढे चाललं. मला एकाने विचारलं, महाराज तुमच्या वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामध्ये फेटाच का बांधतात? बोडक्याने केलं तर काय बिघडलं? मी म्हणलं त्याचं कारण असं आहे बाबा की फेटा बांधायचं म्हणजे आतलं उडून जाऊ नये, बाहेरचा आत शिरू नये याच्या करता. खूप काही माणसं काय काय विचारून जातील, काही सांगता येत नाही. मला एकाने विचारलं, महाराज गळ्यामध्ये माळकरी माळ घालतात त्याला मणी 108 असतात म्हणतात. हो म्हणलं 108च का? 150 घातले तर काय बिघडलं? आणि 99 घातले तर काय हरकत आहे? 108च का? काय उत्तर याला द्यावं? पण लक्षात असू द्या उत्तर ते नाही शास्त्रीय नसेल, पण यादृशो यक्षाः तादृशो बली. चांभाराच्या देवाला जशाच तसं उत्तर असावं असा त्याचा अर्थ. 108च का? त्याचा अर्थ असा की त्याला सांगावं की बाबा आपल्या संपूर्ण भारतामध्ये शास्त्रदृष्टीने 108 तीर्थ मानली गेली आहे. किती? 108 तीर्थ. आणि त्या प्रत्येक तीर्थाचं प्रतीक म्हणून एक तुळशीचा मणी. 108 मण्याची माळ घातली म्हणजे सकाळी स्नान केले की जेवढं पाणी आपल्या अंगावर पडेल ते भारतातल्या 108 तीर्थाचं स्नान घडल्याचं पुण्य म्हणून 108 मणी घातली.
असं का म्हणले म्हणजे पटलं. माणसं करण्यापेक्षा शंका विचारण्यात फार असतात, प्रत्यक्ष काही करत नाहीत. म्हणून हा अभंग वारकरी संप्रदायाचा भजन वा कीर्तनाचा समारंभ झाला म्हणजे शेवटी म्हणतात घालीन लोटांगण. आणि या अभंगाला बहुतेक कोणी चाल म्हणत नाही बरं का, पहिल्यांदाच तुम्ही म्हटली. आणि अतिशय गोड म्हटली चाल, फार गोड. मला वाटलं होतं की एखाद्या वेळेला चालीला अडकळतात माणसं ह्या अभंगाला म्हणाले की नेहमी सरावात नाही कसं एकदम म्हणावं, त्याला बराच रियाज करावा लागतो, नोटेशन बसवावं लागतं वगैरे वगैरे. पण ज्याचं मटेरियल तयार आहे तो पटकन कुठल्याही अभंगाला बरोबर म्हणू शकतो. पांडुरंगाचा वाढदिवस आहे आज, 44वा वाढदिवस आहे नाही का, 44वा वाढदिवस. मी म्हणलं चांगला योग आहे. माझ्या पालखीबरोबरच्या दिंडीचा नंबर 44च आहे. तेव्हा म्हणलं 44ला 44 या वर्षी तर बरं आहे जा म्हटलं. तसा काही संबंध नाही, विनोद म्हणून सांगितलं. नाही तर काही वेळेला असं होतं, एका मोठ्या जुना कालपूर्वी ते एका साहेबांच्या गाडी चालली इतके रस्त्याने, ते चालले. ते पूर्वी फौजदार मामलेदार यांना बैलगाडीने प्रवास करावा लागायचा खेडेगावामध्ये, कारण वाहनं नव्हती. 50 वर्ष 60 वर्षापूर्वीचा काळ. ते एक साहेब चालले ते बैलगाडीमधून. एक जण माणूस आला तर म्हणलं वा साहेब तुम्ही, आम्ही फार जवळचे. म्हणले तुम्ही कुठले? म्हणलं मी शेजारच्या गावचं. म्हणलं मी केव्हा तुम्हाला पाहिलं नाही, काही नाही, तुम्ही नसेल पाहिलं, पण म्हणले तुमचा आमचा फार जवळचा संबंध आहे. म्हणले मग कसा? म्हणजे तुम्ही ज्या गाडीत बसलं त्या गाडीचं चाक आहे ते बोरीच्या झाडाचं आहे. असं म्हटलं मग संबंध काय? आणि म्हणले माझ्या दारातही बोरीचंच झाड आहे, म्हणजे नाही का आपला जवळचा संबंध. अस्माकं बदरी युष्माकं बदरी चक्रम अस्माकं बदरी तरू. आमच्या दारात बोरीचं झाड आहे, तुमच्या गाडीचं चाक बोरीचंच आहे, त्यावेळेला आपला फार संबंध आहे. असा काहीही संबंध नाही. माझ्या दिंडीचा 44 नंबर आणि इथे 44 वर्ष असं काही कारण नाही. मी परवाचाही दृष्टांत सांगितला. काय कुठे संबंध कसा लावावा, कुणी काय विचारावं, कसं विचारावं, काही ताळमेळ नाही. एक सज्जन ग्रस्त म्हणजे तसे सज्जन, पण त्यांच्या खात्यामध्ये ते आपली परफेक्ट वागणार. ते होते शाळा खात्याचे अधिकारी, शिक्षण अधिकारी. त्याला ते शाळा तपासायला गेले एका गावाला. बरे शाळा तपासायला गेले तिथे. तेव्हा शाळेमध्ये गेल्यावरती आता गुरुजीलाही कळतंच आपली शाळा काय लायकीची आहे. साहेब आले तेव्हा आता कशी हे लवकर निघून जातील या काळजीतच होते गुरुजी. म्हणून त्यांनी आल्याबरोबर साहेबांचं चहा पाणी अमुक तुमचा मोठा अगोदरच सत्कार केला. साहेब खुश झाले. वा म्हणते गुरुजी मी आज जवळजवळ आठवड्यामध्ये 40 शाळा तपासल्या, पण तुम्ही काय म्हणले खरंच शाळेची शान वाढवली. गुरुजीला वाटलं बस आता शहरा आपल्यासारखा मिळणार. कारण की हा नाश्ता पाणी सगळं व्यवस्थित त्यांचं करावलं, बैठकीची व्यवस्था व्यवस्थित केली. चला म्हणले आता शाळेमध्ये. मग गुरुजी साहेबांना घेऊन शाळेत आले. त्यांची सुटकेस होती ती गुरुजीने स्वतः हातात घेतली, ते टेबलावर ठेवली. सगळे दोघंही आत शिरल्यावर मुलं उठून उभी राहिली. सगळी मुलं हुशारच होती. हुशार याचा अर्थ चालाक बरं ना. हुशार आणि चालाक यातला फरक लक्षात घ्या. फार चालाक. खूप काही माणसं यांनी हुशार नसतात, पण तशी फार चालाक असतात. साहेबांनी विचारलं गुरुजी कशी काय मुलांची प्रगती? ती चांगली असं म्हणजे बघ का तसं एकंदर बरोबर आहे ना. म्हटलं तसे मुलंच खूप चांगले. तुम्हीच विचारा एखादा प्रश्न. गुरुजीने विचारलं साहेबांनी. नाही म्हणते साहेब तुम्ही विचार. नाही म्हणले मी नंतर विचारलं, पण तुम्ही विचारा. गुरुजीने विचारला प्रश्न. म्हटलं बाळा सांगा रे हे फाईल नंबर कोणाचा आहे? तो बरोबर म्हणला गुरुजी माझा नाही का फाईल नंबर? म्हटलं फाईल नंबर सांग. म्हटलं 16 दुनी किती? तो म्हणलं 16 दुनी 30. साहेब म्हणाले गुरुजी तुम्ही म्हणला मुलं हुशार आहेत सगळी, पहिल्या नंबरचा मुलगा हाच न हो. म्हटलं हाच पहिल्या नंबरचा. म्हणले 16 दुनी 30 म्हणतोय, गणित शिकवतं का नाही? म्हणले गुरुजी साहेब म्हणले खरं सांगायचं म्हणजे तो 2 वर्षापूर्वी याची इच्छा आहे. आणि 2 वर्ष साहेब लोक बदलून येतात. नेमकं त्या साहेबांनी प्रश्न विचारलेलाच मी या मुलाला विचारला.
याची येते ते चौथीतच. त्या साहेबांनी विचारलं होतं की 16 दुनी किती. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं, पहिल्या वर्षी सांगितलं होतं 26. दुसऱ्या वर्षी दुसरे साहेबांनी त्यांनी विचारलं, पहिला याचाच नंबर होता, पुन्हा विचारलं त्याला किती रे तुझे 16 दुनी किती. त्यावेळेला त्यांनी सांगितलं ते 28. आता तुम्ही मला विचारायला सांगितलं, मी विचारलं म्हणजे त्याने सांगितलं 30. म्हणजे तो वर चढत चाललाय. तर पुढच्या वर्षी 32 बरोबर सांगितलं. साहेबांनी विचारलं, मग हुशार आहे तरी विचारू का म्हणले, कोणालाही विचारा. कारण गुरुजीलाही ठाऊक असतं पोरं काय असतात. काही विचारलं तरी त्यांची उत्तरं येणार, नापास होणारी माहितीच असतं. मग विचारू देत कोणाला. विचारा म्हणले, का रे सांगाल का उत्तर, सांगाल का उत्तर. एका पोराने उभा राहिला, म्हणलं साहेब मी सांगतो. दुसरा म्हणलं साहेब मी सांगतो. तिसरं म्हणलं साहेब मी सांगतो. म्हणजे अरे बुद्धिवान नाही तरी चालक तरी आहेतच, ही गोष्ट खरी. की इतकं सांगण्याचं धाडस सुद्धा असावं लागतं ना. खोटं का होईना पण रेटून सांगण्याचं धाडस पाहिजे. अशी माणसं कोर्टात फार चालतात. म्हणले साहेबांनी सांगितलं, सांग रे म्हटले. पाषाण ते पुणे 7 किलोमीटर अंतर आहे. मला माहित नाही किती हो. बरं 8, एक चुकला मला. सातारा ते पुणे 8, आपलं पाषाण ते पुणे 8 किलोमीटर अंतर आहे. हो मग सांग, पाषाण ते पुणे 8 किलोमीटर अंतर आहे, तर माझं वय किती. गुरुजी चक्रावून गेले की आता या प्रश्नाचं पोरं काय उत्तर देणार. ज्याला सोळदुनी करता येत नाही तो याचं उत्तर काय देणार. सांगा कोण सांगते. पोरगा म्हणला मी सांगतो. दुसरा पोरगा म्हणला मी सांगतो. तिसरा म्हणला मी सांगतो. आता सांगायचं एवढं गोष्ट खरी, बरोबर येऊ नाही तर नाही. 2 तास कीर्तन करायचं एवढी गोष्ट खरी, अभंगाचा संबंध असो नाही तर नसो. बरं सांग म्हणले, पहिला नंबर मागाचा तुझाच आहे ना. हो म्हटले माझाच आहे. सांग मग तू. तर साहेबांनी तरी त्याला नको होतं ना विचारायला. सांग म्हटलं, सांगशील का. हो म्हणलं, गणित सांगा म्हणलं. ते म्हणले पाषाण ते पुणे 8 किलोमीटर अंतर आहे, तर माझं वय किती. तो पोरगा म्हणला सांगतो. मग सांग की म्हटलं. म्हणजे पाषाण ते पुणे 8 किलोमीटर अंतर ना. हो म्हटलं 8 किलोमीटर. तर तुमचं वय काय. हो म्हटलं माझं वय किती सांग. गुरुजी म्हणलं तर काय सांग. पोरगा म्हणला साहेब सांगतो, तिकडे लक्ष द्या, सांग. म्हणलं तुमचं वय 36 वर्षाचं असेल. तुमचं वय 36 वर्ष. अरे वा, कसं काय रे ओळखलं तू. त्यांचं 36च वय होतं तसं. अरे वा 36, बरोबर उत्तर दिलं. तुला कसं काय माझं वय माहिती रे म्हटलं. म्हणलं गणित केलं मी. म्हणजे कसं गणित केलं. तुम्ही नाही सांगितलं की पाषाण ते पुणे 8 किलोमीटर अंतर, तर माझं वय किती म्हणून सांगितलं. बरोबर, पाषाण ते पुणे जर 8 किलोमीटर अंतर आहे तर साहेबांचं वय नक्की 36 असलं. अरे म्हणलं साहेब म्हणले गणित केलं कसं. कारण साहेबाला माहिती नाही ना ही गणित. मानता येईल का त्रयराशी. साहेबांना आश्चर्य वाटलं आणि गुरुजीला आश्चर्य वाटलं की उत्तर तर बरोबर दिले, आणि गुरुजीला तर वाटलं बस मगाशी चुकला तरी आता बरोबर आलाय. आपल्याला शेरा चांगला मिळणार शाळेला. कसं काय केलं रे गणित. म्हणलं साहेब त्याचं काय अवघड आहे. बरोबर म्हणलं केलं. कसं केलं म्हणलं तसंच केलं. अरे पण तसंच म्हणजे काय, थिअरी काय, रीत काय, कशी मांडणी केली सांग तर का. म्हणजे त्याचं काय म्हणलं साहेब. पाषाण ते पुणे 8 किलोमीटर अंतर, म्हणून मी बरोबर सांगितलं की ज्या अर्थी पाषाण आहे ते पुणे 8 किलोमीटर अंतर, त्या अर्थी तुमचं वय नक्की 36 असलं पाहिजे. बरोबर आहे म्हणजे बरोबर आहे, यात शंकाच नाही. 36. पण गणित कसं केलं म्हणले. त्याचं काय साहेब म्हणले असं आहे की माझा एक थोरला भाऊ आहे, त्याचं वय आहे 16, त्याचं वय आहे 18. बरं, मग भावाचा माझा काय संबंध तेच सांगायचे. वयावरून सांगतो काय म्हणले. माझा एक थोरला भाऊ आहे, त्याचं वय आहे 18 आणि तो आहे हाफमॅन. त्याच्याहून अंदाज केला की त्याच्यापेक्षा दुप्पट तुमचं. साहेबांनी सुटकेस उचलली चालायला लागली. पोचला अभ्यासाने विद्यार्थी कळाले काय संबंध काय या गणिताचा आणि त्याचा. काही संबंध आहे का काही महाराज. अस्माकं बदरी चक्रम युष्माकं बदरी तरुः, काय संबंध आहे त्याचा.
साधू संतांचे हे जे अभंग आहेत, हे अभंग काही वेळेला काही ठिकाणीच म्हणायचे. याचं कारण का? जर आरंभालाच आरती म्हणली तर काय बिघडलं? जसं तुमच्या गायनशास्त्रामध्ये आहे की गायला बसल्यानंतर सुरुवातीला भैरवी किंवा मधीच भैरवी म्हटली तर काय बिघडलं? नाही, चांगलं काही ठरून गेले. ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ झाल्यानंतर नामसंकीर्तन म्हणायचं आणि मग गुरु परंपरेचे अभंग का म्हणायचे? काय संबंध ज्ञानोबारायच्या हरिपाठाचा आणि तुकाराम महाराजांच्या अभंगाचा? काय संबंध? अंतर 300 वर्षाचा. काही गोष्टी अशा आहेत की त्या रीती त्या पद्धती ठरून गेल्यात ना, त्याप्रमाणे असणं फार गरजेची गोष्ट आहे. कोर्ट ज्या वेळेला न्याय देण्याकरता कोर्टामध्ये बसेल त्यावेळेला त्यानं काळा डगलाच घातला पाहिजे. वकील ज्यावेळेला कैफीत मांडण्याकरता कोर्टापुढे उभा राहील त्यावेळेला काळा कोट घालूनच उभा राहिला पाहिजे. त्याने जर पांढरा कोट घातला तर कैफीत देता येणार नाही का त्याला? पण एक काही रीती शिस्ती करता ठरल्यात म्हणून ते पाळायचं हा त्याचा अर्थ आहे. म्हणून ते पुढे चालतात. नामदेवाचा इतका छोटासा अभंग आहे पण फार मजेशीर अभंग आहे. म्हणून भाग्य असावं लागतं. आपण कोणाशीही बोलतो, काहीही बोलतो, काही व्यक्तींशी बोलायला मिळण्याचं भाग्य असावं लागतं. ती व्यक्ती आपल्याशी बोलो वा न बोलो, ज्याच्याशी आपण बोलतो ती व्यक्ती खूप मोठी असावी, तिच्याशी आपल्याला बोलायचं भाग्य मिळावं. ती आपल्याशी बोलते मग तर फारच भाग्य, पण ना का बोले ना, आपल्याला बोलायला मिळावं आणि आपण बोललेलं त्यानं ऐकावं इतकं जरी मिळालं तरी ते फार मोठं भाग्य आहे. आपण कोणाशीही बोलतो, काहीही बोलतो, केव्हाही बोलतो आणि कुठेही बोलतो. शक्यतोवर मोठेशीच बोलावं, चांगलेशीच बोलावं. का? अहो, चांगलेशीच बोलावं ही गोष्ट खरी असली तरी या साधू संतांनी काही वेळेला ज्याच्याशी कोणी बोलत नाही त्याच्याशी बोललेत ना. पहिलं तो गे काऊ कोकता है, 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 शकून गे माये शकून गे माये सांगता है. पंढरी राहू घरा कैती, दूध भरून वाटी लावील तुझी उठी. कावळ्याशी बोलतात म्हणून आम्ही माणसाशी बोललो म्हणून काय ठीक आहे. या प्रमाणाच्या संदर्भानं आपण धरू काय हरकत नाही, माणसाशी बोला, पण काय बोलावं हे तरी ठरलं पाहिजे की नाही. तुकाराम महाराज कावळ्याशीच नाही, म्हैशीशी, कुत्र्याशी, वाटेल त्या जनावराशी बोलत. पण काय पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयाशी देव कृपा करील मज, काय लाज राखी. गरजेपुरतं व्यवहारातलं तोंडाने बोलणं आवश्यक आहे. व्यवहार करायचा ना, व्यवहारात वागायचं ना, पण व्यवहाराच्या गरजेपुरतं बोलावं. का गरजे व्यतिरिक्त सुद्धा बाकीच्याच गप्पा फुजून बोलण्याची नाही. आता देवाविना काही, आता
बोलायचंच नाही जीवनामध्ये. म्हणून बोलायचे प्रसंग यावे थोरांच्या पुढे. नामदेवाचे असे अभंग आहेत, तुकाराम महाराजांचे असे अभंग आहेत, ज्ञानोबाईचे अभंग असे की एक तर देवाशी बोललेत, नाही तर स्वगत बोललेत पुष्कळ वेळा त्या परमात्म्याविषयी. नामदेवराय देवाला म्हणतात, देवा देह जाओ अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा, शपथ घेऊन सांगतो आता तुझे पाय सोडणार नाही. ज्ञानोबा राय नामदेवरायला तीर्थयात्रेला न्यायला आले, त्यावेळेला नामदेवराय निकर आणून पांडुरंगाचे पाय धरून सांगतात, पांडुरंगा नको रे पाठवू तुला सोडून मला ज्ञानोबा राय. पण त्यावेळेला पांडुरंगानेच नामदेवरायची समजूत घातली म्हणून पटली महाराज, दुसऱ्याने सांगून नाही पटत. अर्जुनाचा जो युद्धामध्ये गैरसमज झाला मोहामुळे, तो गैरसमज घालवण्याकरता कुणीही ऋषीमुनी पुढे आला असता, भीष्माचार्य वा धर्म जरी पुढे आले असते तरी अर्जुनाचा गैरसमज गेलाच नसता. कुणी सांगितलं अर्जुनाला समजावं, दुसऱ्याने सांगितलं असतं तर ऐकलं असतं का? तो श्रीकृष्ण गारुडी पाथला तेच हे श्रीकृष्णच करू शकतो, दुसऱ्याचं कामच नाही. नामदेवरायच्या मनात तीर्थयात्रेला जाण्याचं नव्हतं. नामदेवरायच्या अंतःकरणात ज्ञानेश्वर माऊलीविषयी आदर होताच, निवृत्तीनाथांविषयी आदर होतात, पण दोघांनी समजून सांगितलं असतं तरी नामदेवरायच्या मनातलं गेलं नसतं. म्हणून काही वेळेला मनातलं जाण्याकरता सांगणारी काही माणसंच लागतात तरच उपयोग. आणि ती माणसं काही त्यांचं जीवन असं उच्च रीतीने गेलेलं असावं तरच त्यांचा परिणाम होतो, नाही तर होतच नाही. भगवान प्रत्यक्ष सांगतात, नामा मला माहिती आहे रे तुझी निष्ठा माझ्यावर किती आहे. रंगशिळेवर उभा राहून तू माझ्या नामचिंतनाने थै 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 नाचतोस, त्यावेळेला मलाच ते काही प्रेम आवडत नाही रे, आणि मी विटेवरून खाली ताडकन उडी मारतो तुझ्या बरोबर नाचायला लागतो. इतका तू प्रेमाचा प्रेमास्पद आहेस. पण नामा हे जरी खरं असलं तरी फार मोठी संधी बरं, दौडू नकोस. देवा संधी कुठली? ज्ञानोबा बरोबर जा, त्यांच्या संगतीची संधी आहे, जा. थोरांची संगती मिळत नाही. म्हणून आवर्जून करावी, तिथे मिळेल तिथे, जशी मिळेल तशी. भागीरथी का बूंद भला, भागीरथी का बूंद भला, क्या थिल्लर का पानी, संतन की तो दासी भली, क्या राजा की राणी. कबीर महाराज म्हणतात भागीरथीचा एक थेंब बरा, डबक्यात खूप पाणी असलं त्याचा काही उपयोग नाही. संतांचं दास्यत्व बरं, व्यवहारात किती मोठेपण असलं तरी. संत संग धरा तुम्ही हरिभजन. नामदेवरायचा असलेला समज, गैरसमज नाही म्हणत, झालेला समज की पांडुरंगाला सोडून मी कुठे जावं या निष्ठा आहे. देवा अरे मला तुला सोडून तू मला पंढरीच्या बाहेर जायला सांगावंस हे आश्चर्य मला वाटलं नव्हतं की तू सांगशील म्हणून जायला. माता कापी गळा तेथे कोण राखे बाळा. आईच जर सुरी घेऊन उठली लेकरावर तर कोण आता रक्षण करेल. पांडुरंगा तू तरी सांगू नकोस रे मला जायला इथून, माझी तुझी शरण सोडून माझी जाण्याची इच्छा नाही. नामा पण सांग ना का, कारण का जायची इच्छा नाही. अरे तुझं केवढं भाग्य आहे की ज्ञानोबा तुझ्या संगतीची इच्छा करतात, ज्यांचं जीवन पूर्ण झालंय, ज्यांना कशाची गरज नाही, इतके परितृप्त आहेत पण तुझ्या संगतीची अपेक्षा करतात. जा देवा म्हणू नकोस, हे ऐकायला कसं वाटतं. कारण सांग. म्हणले मला देवा तुझी आठवण ज्या वेळेला होईल तेव्हा दर्शन कोणाचं घेऊ, तुला कुठे पाहू.
भगवान म्हणतात नामा देव म्हणे नाम देव म्हणे नाम पाहे देव म्हणे नाम पाहे सांगतात नामदेवा ऐक मी आणि तो नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा. मग नामदेव राय ज्ञानोबा राय बरोबर जायला तयार झाले. मी सगळं कशा करता सांगतो आपल्याला की काही वेळेला एक विशिष्ट प्रकारची समजूत जर पक्की झाली तर ती समजूत घालवण्याकरता जबाबदार माणसं असावी लागतात. त्यांचा शब्द उल्लंघन करण्याची समोरच्या व्यक्तीची हिंमत असता कामा आणि अशा तऱ्हेचा लवाद नेमला तरच उपयोग होतो, नाही तर बेकारांचा लवाद असेल तर काही उपयोग होत नाही. म्हणून नेहमी कुठल्या का बाजूने होईना थोरांची जवळीक होण्याची गरज असते. प्रयत्न न करा, टाळू नये. मी सांगत असतो की मोठ्यांच्या जवळ गेल्यानंतर मान मिळणार नाही पण ज्ञान मिळेल, आणि सामान्यांच्या जवळ गेल्यानंतर मान मिळेल पण ज्ञान नाही. मान हवाय का ज्ञान हवंय बोला. नामदेवरासारखे थोर संत सौभाग्यवान की पांडुरंगाकडे सांगताय देवा आता जीवन परिपूर्ण झालं, तृप्त झालं. आता जीवन असं जावं की तुझ्या सेवेमध्ये जावं. आता दुसरी काही असेल जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला करून विठ्ठला दास ठेवी. तुकोबारे सुद्धा पांडुरंगाला सांगतात पांडुरंगा काही ऐकावी मात न करावे मुक्त मजाचा. तुका म्हणे आम्ही मृत्यूलोकी भले तुझेची अंकिले पांडुरंगा. महाराष्ट्रामध्ये विठ्ठलाची भक्ती इतकी रुजली की महाराष्ट्रातलं खेड न खेड ढवळून निघालं.
तशी आक्रमण दुसऱ्या पंथीयांची खूप होतात वारकरी पंथावर, पण तरी अजून वारकरी पंथ इतका पाळमुळं घालून खाली खोल बसला की त्याच्यात बदल होत. वेगळं वेगळं मला नाही सांगता येणार, म्हणजे इच्छा असली ते, परंतु खूप आक्रमण होतात. कारण वारकरी संप्रदायातली मंडळी अशी काही विस्कळीत म्हणायची की ती आणि पुष्कळ ठिकाणी जातात. ते पाषाणमधले एक महापुरुष होऊन गेले, चांगले पुरुष होऊन गेले, बाळोबा पाषाण. निष्ठा की निष्ठा नाही, आम्हाला बाकीचं माहिती, काही असो तुमचं. एका थोर व्यक्तीला तीर्थ दिले प्यायला, घ्या म्हणले तीर्थ. कोणाचं म्हणले? अमक्या अमक्या समाधीचं, आमच्या गुरूंच्या समाधीचं. एका थोर व्यक्तीचं सांगतो, तीर्थ दिलं, त्याने ते तीर्थ टाकून दिलं. ते ज्यांनी दिलं त्यांनी पाहिलं, म्हणले का हो तीर्थ टाकून दिले? म्हणले माझ्या तुमच्या महाराजांच्या समाधीचं होतं. म्हणले मला एकच समाधी माहिती आहे, ज्ञानोबारायची, मला बाकी नाही. हे झेपणं खूप अवघड आहे, पण हे झेपावं यापेक्षा इतक्या निष्ठा उज्ज्वल होण्याकरता आपण सावध राहणं फार गरजेचं आहे. ज्ञानोबाराय, नामदेवराय पांडुरंगाला म्हणतात. पांडुरंगा, आता जीवनामध्ये काही करायचं शिल्लक राहील, इच्छाही काही करायची नाही. आता जीवन तुझ्या चरणी समर्पण केलंय आणि जीवन सेवेमध्ये जावं म्हणून मी काही ठरवून टाकलंय रे, की ज्या ज्या रीतीने तुला तुझी सेवा करता येईल त्या त्या रीतीने करणार आहे. म्हणून नामदेवराय या अभंगामध्ये जी जी सेवा ज्या रीतीने करायची त्याची यादी सांगतात. घालीन लोटा अंगण वंदिन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे. घालीन लोटा अंगण वंदिन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा. प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा. प्रेमे घालून लोटांगण वंदिन चरण, डोळ्याने नामदेव म्हणतात, तेव्हा मी ठरून टाकलंय की घालीन लोटांगण. लोटांगण तशी कृती एखादा करू लागला तर माणसाचं बघा बावळत खुशाल लोळतोय. हल्ली राहील नाही लोटांगण घालणं, संपलंय. जवळजवळ वारकरी पंथात लोटांगण कोणी घालत नाही. त्याला दोन कारण आहे. खूप गर्दी असते म्हणून लोटांगण घालू देत नाही. चला 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 लोटांगण. कदाचित वेळ असला तर कपडे खराब होतील म्हणून घालायचे. लोटांगण संपलंय. एक महाराजच होते माझ्या परिचयाची, त्यांचं नावच होतं लोटांगणी महाराज. हो, ते पंढरीची वारी लोटांगण घालत करायचे. गावावरून पंढरीला लोटांगण घालत. ते तप आहे. शरीर शोषणानं परिचर्या लोटांगण घालावं प्रभू, की आपण कुणी नाही. लोटांगण हा शब्दच असा आहे, लोटा अधिक अंगण.
लोटा अधिक अंगण. आता अंगणही नाही, लोटाही राहिलं नाही. लोटा असा असायचा गोलगडगड. आता जेग निघालाय, जेग. एके ठिकाणी मोठं बोर वर्णन झालंय. रामाभिषिक्ते जलमाहरंत्या. रामाचा अभिषेक होता रामरायाचा अयोध्येत. आणि रामरायाच्या अभिषेकाकरता विविध ठिकाणच्या गंगेचं तीर्थाचं तीर्थ आणलं जातं. ती गडबड चालली होती अभिषेकाकरता. सगळं जमलेलं तीर्थ ते आणायची गडबड चालली होती. एकीने ते डोक्या कलश घेतला होता एका तीर्थाचा आणि ती रामाकरता तीर्थ घेऊन चालली. ती अशी वर माडीवर पायऱ्या चढत असताना तिच्या हातातून तो घट पडला. घट पडल्यानंतर तो सुवर्णाचा घट असल्यामुळे पडला की ते पाणी सगळं चाललं आणि तो लोटा त्या पायरीवरून खाली आला. पहिल्या पायरीवरून वरच्या पायरीवरून खालच्या पायरी, त्याच्यावरून खालच्या पायरी, त्याच्यावरून खालच्या पायरी. ती आपली वरच उभे राहिली. आवाज झाला. लोक काय आपल्याला म्हणतील कशी बावळते, रामाच्या अभिषेकाकरता तीर्थ आणले, लोटा आणलाय आणि हे सगळं सांडलं म्हणजे अभिषेकात अपमान झाला किंवा काय दुसरं म्हणतो आपण अपशकून झाला. तेव्हा ती मोठी खिन्न होऊन उभी राहिली. पण वरच्या पायरीवर उभे तो घट खालच्या पायरून वर, त्याच्या खालच्या पायरीवर, त्याच्या खालच्या पायरीवर, त्याच्या खालच्या तो लोटा अंगणामध्ये गडगडत 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 पार दरवाजापर्यंत गेला. त्याला काय म्हणायचं? तसं करणं म्हणजे लोटांगण म्हणायचं. तेव्हा कवी कालिदासाने तो एक श्लोक लिहिलाय. मी सगळा श्लोक सांगणार ना. रामाभिषिक्ते जलमाहरंत्या. रामाच्या अभिषेकाकरता जल आणता असताना तिच्या हातातून लोटा पडला. तो खाली पायऱ्यावरून खाली घनगळत गेला. आणि तिसरं चरण तसंच ठेवलं कालिदासाने. मग ते पूर्ण करण्याकरता सभेमध्ये आणलं. तर कुणाला पूर्ण करता येते तिसरं चौथं चरण? 3 चरण झाले. तेव्हा एक शहाणा उठला आणि तो म्हणला ठठम ठठम ठम ठठम ठठम ठम. म्हणजे त्यानं ते पूर्ण केले की तो लोटा पायऱ्यावरून पडत असाचा. ठठम ठठम ठम असा आवाज घेत का नाही गेला असा त्याचा. माणसंही मोठी डोकेबाज असतात. मला त्याच्याकरता सांगायचं नाही, लोटांगण असं घालावं लागतं. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरला गेल्यानंतर तो एक विधी आहे. लोटांगण घालता कान धरोनी नाचावे गरुड पारी. मग तू अवघाची सुख रूप जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. मग तू अवघाची सुख रूप. महाद्वारात लोटांगण घालावं. लोटांगण घालणं म्हणजे अतिशय विनयशीलता, अतिशय नम्रशीलता त्याच्यातून प्रदर्शित होते. नामदेव म्हणतात देवा कुठलाही अहंकार घेणार नाही. मी कुणी आहे असं केव्हाही मनामध्ये येऊ देणार नाही. तुझ्या दारात ज्या वेळेला दर्शन येईल त्यावेळेला घालीन लोटांगण. वंदीन चरण. तुझ्या चरणाला वंदन करील. परमात्म्याच्या म्हणजे ही जसं भगवान श्रीकृष्ण 9व्या अध्यायातल्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. एक भक्तीचे प्रकार सांगतात. विशिष्ट प्रकारच्या 4 भक्ती सांगतात. अर्जुना पहा मी सांगतो ते कर. मन मना भव, मद भक्तो भव, मदयाजी भव आणि माम नमस्कुरु. 4 प्रकारची भक्ती सांगितली. मन मना भव मद भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैव महात्मानं मत्परायण. आणि हाच श्लोक जवळजवळ पुन्हा दुसऱ्यांदा तसाच आला. असे 2 श्लोक एका अर्थाचे कुठेही आलेले नाही. भगवद्गीतेत हा श्लोक 2दा आलाय. 18व्या अध्यायात पुन्हा हा श्लोक आलाय. मन मना भव मद भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यन्ते प्रतिजाने प्रियोस्मी. तू कर मन मना भव. तू मन माझ्या ठिकाणी ठेव. परमार्थाच्या सगळ्या क्रिया चालल्या, सगळ्या कवायती चालल्या, पण मन जर जागेवर नसेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून भगवान पहिले सांगतात तू एक कर मन मना भव.
क्रिया चालली आहे, पण मनाचा धागा जर संसाराशी कुठे जखडलेला असेल, कुठल्या एखाद्या दोषाशी जखडलेला असेल, तर पलीकडच्या तीराला आपण ती क्रिया करून जाणार नाही. मी सांगत असतो दृष्टांत. थोडं भजन करा. विठ्ठल सप्ताह होता असाच एका गावाला. तेव्हा काही लोकांना वाटलं की चला आज निदान वाढदिवसाचं कीर्तन आहे, जाऊ ऐकायला. पत्रिका पाहिल्यावरच माणसं अगोदर खुणा करतात कोणत्या दिवशी जायचं. चला निदान देवाचा वाढदिवस होईल, म्हणजे ते होईल, महाराजाला आपण आल्याचं बरं वाटेल, आणि आपली मुलगी आहे तिथं तिलाही भेटून येईल. अशी बरीच कारणं असतात एकदम सगळे. आळंदीला काही माणसं मग वारी नाही काय नाही, कसे काय मध्ये आलास? दर्शनाला आलो, माऊलीच्या दर्शनाला. म्हटलं जावं दर्शनाला. म्हणलं खरं सांग, देवळात तरी खोटं बोललं नाही? महाराज कांद्याचं रोग न्यायला आलं होतं. मी तर पहिला तर बाहेर उडवणार खुश करण्याकरता, खास माऊलीच्या दर्शनाला आलो. कामामध्ये काम काही म्हणारा संसारामध्ये परमार्थ पक्का राहतो, पण माणसं उलट करतात, परमार्थात संसार पाहतात. असं उलट काहीतरी होऊन जातं. पण आपल्या सवयी आहेत, त्याला काय करणार? त्या सवयी जाणं अवघड आहे. काही काही सवयी जात नाही का गुलाबराव? नाही जात महाराज. काही काही ठरलं तर किती सांगितलं, ऐकलं, प्रयत्न केला तर सवयी जात. कीर्तन झालं रात्री 12 साडेबारा वाजले. महाराज आले होते दमून प्रवासावर. कीर्तन वगैरे संपलं, जरा गप्पा झाल्या, सगळे लोक म्हटले. ज्याने बोलवलं त्यानं म्हणले गुलाबराव कुठेतरी निवांत झोपायची व्यवस्था करावं. मला काही कुठे असं जागर चालणार जवळपास झोपू नका, लांब कुठे. म्हणलं ते आपल्या घरी चालत की म्हणते, आपलं लांब घर निवांत आहे, तिथं काय तुम्ही खाटवर झोपा, गादी वगैरे आहे तिथे झोप. चला ना म्हटलं. गुलाबराव गेले घरी. म्हटलं गुलाबराव पण निवांत आहे? म्हटलं निवांत, त्याची काय काळजी घेऊ. गेले झोपा म्हणते महाराज. ती कॉट होती, त्याच्यावर रुंद कॉट होती, डबल कॉट असतात, गादी वगैरे टाकली, उशा दिला, शाल वगैरे दिली. आणखी काही देऊ का म्हणले? 15. बाद झालं. झोप. महाराज झोप. पोरगा पलीकडे झोपला होता गुलाबरावच. ए उठ रे म्हणले. महाराज झोपले. महाराज आपल्या सोळा म्हणजे जाऊ दे झोपू, कडेला तो आपला झोपेल म्हणले. मी आपल्या इकडे भिंतीच्या कडेला झोपला होता तो पोरगा. मोठा पोरगा होता, 28-30 वर्ष झोपला होता. महाराज म्हणले मी झोपते, तो पुष्कळ जागा येईल, तो भिंतीच्या कडेला झोप. महाराजही झोपले. म्हणले मला कोणी उठवणार नाही, म्हणजे सकाळी उठवू नका बघा मला. म्हणजे तुम्हाला कोणी उठवणार नाही, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही येतच नाही म्हटले. तुम्ही जेव्हा उठाल, दार उघडाल तेव्हा येऊ, मग काय अडचण नाही. महाराज झोपले आणि बरोबर तासान महाराज इतकी गाढ झोप लागली त्या काठवर. आणि तिथेच ती काठवर शेजारी पोट झोपला होता पोरगा गुलाबराव. हे गुलाबराव नाही, कुणीतरी झोपला होता पोरगा. महाराजांना गाढ झोप लागल्यानं तो पोरगा रात्रीच म्हणला, चल हो खाली. होतच की नाही खाली? एकदम दचकून महाराज उठले. म्हणजे गाढ हाच काय बोलतोय मी, आपल्याला म्हणतोच का काय? चल हो खाली. महाराज उठून पाहतात ते आपल्या झोपल्या असतो बोलतो. गाढ झोपलाय असं काय? महाराज पुन्हा अर्धा एक तर तुकडा पडला. नेमका महाराजांना अर्धा तासाने डोळा लागायला. खाली हो म्हणतो ना, हो खाली. म्हटलं मला काय म्हणतो? वडिलांनी झोपायला जागा सांगतो खाली म्हणून महाराज उठून पाहतो झोपलेला. भिंतीकडे तोंड करून झोपला पोरगा.
यांना वाटलं तर एकदा झालं, दोनदा झालं, रात्रभर झोपली, त्याच्या मध्येच काहीतरी असं बोलायचं कोण. हे काही बरं नाही म्हटलं, आपल्याला दुसरीकडे जाऊ त्याला. महाराजांनी दार उघडलं, बाहेरच कॉट टाकून त्याचे वडील झोपले. ते गुलाबराव, गुलाबराव, हो गुलाबराव म्हटले, हे मी झोपलोय काय, झोप लागायला काय सांगायचं. वडील दोनदा झालं असं म्हणले, झोप लागायला. हा म्हणतो, हो खाली होतो का नाही खाली. म्हणले महाराज तो कंडक्टर आहे, सवयच आहे. गाडीत चढले की हो खाली होतो का नाही खाली. की त्याची सवय झोपेत सुद्धा असंच बरोबर. सवय जायची नाही. मग असल्या बेकार सवयीच्या माणसाच्या काठवर झोपाव कशा. सवयी आहेत महाराज. साधू संतांनी सांगितले की संसार करत असताना संसारात परमार्थ पहा. माणसं परमार्थ करत असताना परमार्थात असं कर. सवय याला काय कर. कुठेतरी तिला ब्रेक लागला पाहिजे, थांबला पाहिजे, जागरूक पाहिजे. निष्ठा खूप जिवंत राहिली पाहिजे. वंदीन चरण. नामदेव म्हणतात, देवा आता बाकीचं मला नाही, तुझ्या चरणाशिवाय दुसरे चरण नाही. म्हणून नामदेवराय त्यावेळेला पांडुरंगाला म्हटले, देवा कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. सर्व भावी एक विठ्ठलची प्रमाण, सर्व भावी आम्ही नामाचे धारक नेम प्रकार सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. तुझ्या चरणावर हे डोकं ठेव. हे डोकं दुसरीकडे नाही आता ठेवणार रे. अशा निष्ठा निर्माण होण्याकरता ते कुठेतरी संगतीने यावं लागतं, पूर्वजन्माच्या संस्काराने यावं लागतं, आणि आपणही सतत जागर राहावं लागतं. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. वाढदिवसाचं कीर्तन होतं. लोकाला वाटलं चला जाऊ. मग आज लिस्टवर पाहिलं अमक्या दिवशी अमक्या महाराजांचं कीर्तन, चला याच महाराजांच्या कीर्तनाला निघा. गंमत अशी होती की कीर्तन ज्या गावाला होतं त्या गावाला जाताना मध्ये नदी होती. रात्री निघाले, हे 10ला कीर्तन सुरू म्हणून 9ला निघाले. काहीच निघाले 10-12 लोक. काय तर नदी आपली तुडुंब भरली. आता पलीकडे जायचं कसं. पूल नव्हता, उतार नव्हता, नावेतून जायचं. हे काय ह्या आमच्या शेखरकुट्याच्या गावी असंच नावेतून एकदा गेलो, जिवंतच पोहोचलो. ते बरं झालं. त्यावेळेला पिंपरी ते काटे पिंपळ नावेने जायचं असं होतं. तेव्हा ही मंडळी म्हणली आता काय करावं. बरं नावाडी किती दिवसभर नाव चालून जमलेला, तो आपल्या घरी गेला, जाऊन जाऊ. नावाडी नव्हता काय नाही. म्हणलं आता कसं काय करायचं, काय करायचं. पलीकडे जायला पाहिजे. कीर्तन 10 वाजता सुरू होणार आहे. आता वाजले 9:15. चला म्हणजे लवकर जायला पाहिजे. पण म्हणजे जायला पाहिजे, एक गोष्ट खरी आहे, पण नावाडीच नाही तर जाणार कसे. ते खरं. मग काय करायचं बघू तर खरं. मग आपण जाऊ बसू. म्हणले आपण बसायचं, पण नाव चालवायला ते हे तर पाहिजे की नाही. काय त्याला वले वले म्हणतात, चाटू म्हणतात, वले म्हणतात, ते तर पाहिजेत की नाही. एक जण नावेमध्ये गेला. अरे म्हणले आहेत वले. म्हटले काय काळजी करायचं कारण नाही. अरे म्हणले तुला येते का चालत. तर नाही चालत आहे, त्याचं काय मोठं अवघड आहे. म्हणजे नुसतं आपलं पाण्यातून असं फिरलं म्हणजे जातं.
ठीक आहे. सगळेच बसले, 12-14 जण त्या नावेमध्ये बसले आणि ते एकाने ते त्या खेळ्यामध्ये ते अडकवले, चाटू दोन्ही बाजूला बस. नाही बरं काही नाव चालवली, त्याचे हे दंड दुखायला लागले. तर म्हटलं दंड तर दुखायला लागले बा. मग चालव जरा म्हटलं दुसरा बसला. तो अर्धा पाऊण तास चालवला. अरे म्हणले कीर्तन संपून जाईल तिकडे. म्हणजे जाऊ तर खरे, काय जोरात 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 कुठला. बरं रात्री वाजले ते 10 आणि ते होते अंधारी रात्र. काय दिसते? काही दिसे नाही, काय नाही. म्हटले काय ना, पलीकडच्या तीराला गेल्याशिवाय नावेतून उतरायचंच नाही. तिसरा बसला, त्यांनी चालवली, त्याचे दंड दुखायला लागले. चौथा बसला, त्यांनी तासभर चालवले, ते दंड दुखायला लागले. 5वा बसला, त्यांनी चालवले, ते दंड दुखायला लागले. 6वा बसला, त्यांनी तासभर चालवली ना, त्याचे दंड दुखायला लागले. अरे म्हणले तास 6 जणांनी चालवली. म्हटले नाव पलीकडचं तीर काय येणार म्हणजे पुन्हा सुरू केलं. 8व्याने सुरू केलं. ते जरा जरा उजाडलं होतं. 9:45 नाव चालवायला सुरुवात केली. 4:30 वाजले. कोंबडा आरवला आणि थोडस काय म्हणतात त्याला, तांबडं फुट, काय म्हणतात तांबडं फुटतं ते झालं जरा असं तिकडून तांबडं म्हणजे काय पुन्हा ऐकायला. तो म्हणला अरे पण नाव चालवतोय आपण, ही गोष्ट खरी, पण दिसते ते गाव पलीकडे रात्री बसताना जिथं होतं तसंच दिसतंय पलीकडे. आणि अलीकडची ही बाबळीची झाडं, याची झाडं ती तिकडेच दिसतात. म्हणजे रात्रभर नाव चालवतोय आपण, नाव हल्ली कशी नाही. हे दंड तर सगळ्याची दुखायला लागली. काय आहे काय बनले, भूत बीत तर नाही, चेटूक तर नाही, भानामती नाही. तर म्हणलं थांबा मी चालवतो. म्हणला मी. अरे 8 जणांनी चालून जर हल्ली नाही तर तू चालून काय होणार. पण कशी आली नाही, काय झालं, गाव ते पलीकडे तिथेच आहे, अलीकडची झाडी तिथंच आहे, नाव तर जागेवरच काय आहे काय बघा बरं. काय ते एकाने उतरून पाहिलं तर नावेचा जो दोर होता तो खुंट्याला बांधलेला तसंच. अरे शहाण्या हो म्हटले, काय आहे काय म्हटले, तुम्ही LLB आहात काय म्हणे, तू तरी सांगायचं ना. म्हणलं माझ्या कायद्यात हे कुठे आहे म्हटलं नाव खुंट्याला बांधलेलं. आता कशी नाव हलायची, मला असं म्हणायचं की दोर खुंट्याला बांधलेला जर तसाच असेल तर नाव किती वर्ष चालवली म्हणजे पलीकडचं तीर जाईल. नावाच्या चिन्हड्या होतील तरी पलीकडचं तीर यायचंच नाही, अलीकडचं सुटायचंच नाही. मी हे कशा करता सांगतोय सगळं. अंतःकरण रूपी दोर जर संसाराच्या खुंट्याला बांधलेला असेल, किती परमार्थाची नाव हाका, मुक्काम पोस्ट जाग्यावर शेवटपर्यंत हे तीर यायचंच नाही महाराज. नामदेव म्हणतात देवा तुझ्या चरणालाच वंदन करेन, दुसरं मला माहित नाही. आणि तुला आलिंगन द्यायचं ठरलं तर प्रेमे आलिंगन. प्रेम ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. नामदेवराय म्हणतात पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये उत्तरार्धामध्ये की देवा मी पाहायचं असेल तर दुसरं काही पाहणार नाही, डोळे भरून या पाहिलं तुझे, डोळे भरून म्हणून डोळ्यामध्ये सुद्धा इतकं कंट्रोल यायला पाहिजे की डोळ्याने दुसरं पाहायचंच नाही. आपल्याला दुसरं काही दिसलं की तिकडे लक्ष जातं. अर्थात डोळे हे नुसतं प्रतिकात्मक सांगितलंय, डोळ्याच्या पाठीमागे सगळी इंद्रिय. येणे मुखे तुझे, तोंडाने सुद्धा दुसरं काय वर्णन करते, येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम,
हेच मेद प्रेम देई देवा, डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेच मज सुख देई देवा, कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, हे मज विश्रांती देई देवा, वाहे रंगी टाळी नाचे उदास, हे देई हातास पायास. एवढंच नव्हे, तुका म्हणे माझा सकळ देह भाव, आणि कनको ठाव चिंतू याशी. सर्वस्व समर्पण भाव, ज्याला अनुकूल्यस्य संकल्पो प्रतिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यति इति विश्वासो, गोप्तृत्वे वर्णन तदा आत्मनिक्षेप कार्पण्यम षड्विधा शरणागती. तुका म्हणे प्राण प्राण, तुका म्हणे प्राण, देवाशी अर्पण. करा देवाशी अर्पण, प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भाळ म्हणे नाम नामधर म्हणतात की डोळ्याने तुझं रूप स्पष्ट. त्याचं रूप डोळ्याने पाहता येतं का असा जर आपण शास्त्रीय प्रश्न केला तर मोठी अडचण निर्माण. शास्त्र सांगतं यत् चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिनम् उपासते. डोळे इतके फसवे की ज्या डोळ्याने आपण त्याला पाहतो ते डोळे आपल्याला फसवतात, आणि ते परमात्म्याचं स्वरूप असे की या डोळ्याने दिसणार नाही. या साधुसंतांना जो परमात्मा दिसला तो आपण परमात्मा पाहतो, पण त्यांना जसा दिसला त्याचा परिणाम जेवढा त्यांच्यावर झाला तेवढा आपल्यावरती का होत नाही. या प्रभूला पाहणारे डोळे त्यांचे आणि आपलेही डोळे त्याच प्रभूला पाहतात, पण त्यांच्यावर जो परिणाम होतो तो आपल्यावर का होत नाही. म्हणून डोळ्याच्या पाठीमागे जी प्रेमाची प्रेरणा शक्ती ती नसेल तर डोळ्याने पाहून सुद्धा काही उपयोग होत नाही. पाहिल्यानंतर इतका परिणाम झाला पाहिजे. पाहिले वेध लागे बैसे जीवी जडोनी, बैसे जीवी जडोनी समपाय कर कटी, समपाय कर कटी. पाहिल्यानंतर इतका वेळ लागला पाहिजे की तोच पाहावा, त्याच्याशिवाय दुसरं काही पाहू. फक्त
काय पुण्य कोणाची कशी उभी राहील काही सांगता येत नाही. पुण्य उभे राहो आता या संतांच्या संतांच्या मुळं आपलं पुण्य असं फळाला येतं आणि त्या प्रभूचा साक्षात्कार झाला की तेच हृदयामध्ये असतं. इतर देवाचं दर्शन होणे इतकी पुण्य आपल्याजवळ असणं हे फार दुरापास्त आहे. पण काही नाही, फक्त जाऊन दरबारामध्ये त्या सर्व सर्वेश्वरानं मुजरा करा, बघा काय असं. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्र तेही यातेची स्तविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती. इंद्र चंद्र ब्रह्मदेव याची पूजा करतात, पण तो सर्व सर्वेश्वर प्रभू त्या बिदरच्या बादशहाला दरबारात जोहार करतो. त्याची काय लायकी होती. साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज, लाज धरिता नाही, लाज धरिता धरित देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. नाहीतर बिदरच्या बादशाची एवढी काही पुण्य होती. पण हा सर्व सर्वेश्वर परमात्मा त्या दरबारात जाऊन जोहार करतोय. सगळं काम पूर्ण झाल्यानंतर बादशाहकडे पाहून जाता जाता हसला, पुन्हा जोहार करून बाहेर पडला. हसलेला चेहरा पांडुरंगाचा पाहिला. दंत पंक्ती हिरे जल्लाळ, मुख निर्मळ सुखराशी. पांडुरंगाची दंतपंथी म्हणजे एक एक दात हिऱ्यासारखा होता. का बोला
असून सुद्धा ते हेऱ्याचं वाटोळ केले ते. चांगलं झालं. गप्प तरी पैसा खाल्ले तो नक्की कशाला चांगले सगळे करून टाकले. प्रभूचं दर्शन होण्याकरता सुद्धा सौभाग्य. नुसतं दर्शन झालं तरी ते मनामध्ये ठसून बसण्याकरता तर महान भाग्य. काय त्या बिदरच्या बादशहाची पुण्य. पांडुरंग जाता जाता हसले, ते दंतपंक्ती त्याची पाहिली, ते मुख निर्मळ पाहिल्यानंतर पांडुरंग तर निघून गेले, पण बादशहाला जे वेड लागला. मुझे विठू बताओ, मुझे विठू बताओ, मुझे विठू बताओ. पंढरपुरात आला, तिकडून दामाजी पंतानं आणलं होतं, दंडाला बांधून दोरखंडाला बांधून समोरासमोर भेटलं. छोड़ दो दामाजी को. दामाजी, दामाजीचे पाय, मुझे विठू बताओ, मुझे विठू बताओ. दामाजी पंत म्हटले, मीच पाहिलं नाही तर तुला कुठून दाखवू. महाराज म्हणतात, तुका म्हणे लागा संताची आता ते. लागा कासेला कुठेतरी एका वारेच्या झुळकीने जीवनात परिवर्तन होईल, प्रभूचा साक्षात्कार होईल. कोण काय अधिकारात आहे समजणार नाही. मी कीर्तन करतो म्हणजे माझी लायकी फार आहे, आणि तुम्ही श्रोतेत म्हणजे तुमची कमी असं नाही, माझ्यापेक्षाही तुमची अधिक लायकी असेल. तुमच्या एखाद्या वाऱ्याच्या झुळकीनं मला साक्षात्कार होऊन जाते. दामाजी पंत म्हणतात, मीच त्या विठूला पाहिलं नाही तर तुला कुठून. नाही, मुझे विठू देड बताओ, मुझे विठू बताओ, ओ विठू बताओ, मुझे विठू बताओ. दामाजी पंत म्हणतात, सरकार वेड लागलं का काही. बादशाह म्हणतो, दामाजी वेड नाही, खरंच वेड आहे. मुझे विठू बताओ, मैंने जो देखा वैसा ही विठू बताओ. दामाजी म्हणलं की मी पाहिलं तर दाखवतो. दामाजी तिथेच उभे राहिले, डोळे झाकले, पांडुरंगाच्या मंदिरापुढे पांडुरंगाची प्रार्थना केली. पांडुरंगा, अरे काय या बादशाहाची पुण्य असेल, त्याला दर्शन दिलंस तू, निदान त्याच्या निमित्तानं मला तरी दर्शन होऊ दे, एकदा दाखव, दाखव मला रूप. दामाजी पंताने डोळे उघडले तर पांडुरंग समोर पुढे कटेवर हात. दामाजी पंताला आश्चर्य वाटले, पांडुरंगा, अरे बादशाहाला हे रूप दाखवलंस. देव हसतायत मला. दामाजी म्हणतात, सरकार देखो हमारा विठू. बादशाहने ती पाहिलं, नहीं दामाजी वो विठू नहीं, मुझे वो विठू बताओ. कोणचा. डोक्यावर मुंडास, खांद्यावर फाटकी घोंगडी, हातात मोडकी काठी, पायात तुटक्या चपला, कपाळावर मोठा गंध, कानामध्ये बाळा, हातामध्ये कडा, मिशाचे करदे, कपाळावर गंध लावलेला, गळ्यामध्ये तुळशी माळ. बादशाह म्हणतो, ओ विठू, म्हणजे ओ विठू. पाहिली वेध लावी. आपण किती वेळा पाहिलं असेल. बैसे जीवी जडोनी, बैसे जीवी जडोनी. तू जर दिसला ना तर काय सांगावं. ज्ञानोबाराय सांगतात, त्याला पाहिला, त्या पांडुरंगाला पाहिल्याचा परिणाम काय झाला. सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी, रूप पाहता लोचनी, जीवनात परिवर्तन नुसतं होतं एक नव्हे,
केव्हाही ज्या सुखाचा आपल्या अंतःकरणाशी संबंध झाला नाही ते सुख अंतरात निर्माण होते. मग बाकीची सगळी सुख किती असली तरी ती सगळी दुःख ठरतील, त्याचा वीट येईल. म्हणून ती म्हणते तुम्ही काही उपचार केला तरी आता उपयोग होणार नाही. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का. ज्ञानोबारायासारखे बुद्धिवंत, विचारवंत, तत्वज्ञानी, योगी, साहित्यिक, पण ते सुद्धा या पांडुरंगाच्या दर्शनानं, पांडुरंगाच्या भजनानं, प्रेमाने वेडे इतके झाले की ते म्हणतात आता मला बाकीच्या भोगाचा आनंद वाटतच नाही. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लेईले गे माये. आता शिकून काय उपयोग होणार आहे. किती ओ शिकवाल मद वेळोवेळा, मी तव गोवळा रातलिये. मी आता त्याच्याशी रममान. नामदेवराय म्हणतात देवा आता बाकीच्याची खंत राहिली नाही, आता संपला विषय. डोळ्याने पाहिन रूप तुझे. म्हणजे भक्ती किती प्रकाराने नामदेवराय पांडुरंगापुढे मानतायत पहा. आणि दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात प्रेमे आलिंगन आनंदे तुझी, प्रेमे आलिंगन आनंदे तुझी. प्रेमे आलिंगन आनंदे तुझी, प्रेमे आलिंगन आनंदे तुझी. देवा तुला आलिंगन देईल, पण ते नुसतंच आलाय बालाय घेण्याकरता नाही. प्रेमे आलिंगी माणसं वरून खूप दाखवतात भेटल्यासारखं, पण अंतरामध्ये ते प्रेम असेल तर त्या भेटण्यातला उपयोग होतो. एकदा असा प्रसंग घडला. भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या तर्फे शिष्टाई करण्याकरता दिल्लीला गेले. दिल्लीवाल्यांना पटलं पाहिजे की नाही. भगवान जरी गेले तरी पटावं की नाही. भगवान गेले. भगवान श्रीकृष्ण येत आहेत महाराज. ते व्यक्तिमत्वच असं होतं. सांगत असतो नेहमी भगवान श्रीकृष्ण जगाच्या इतिहासामध्ये देवाच्या अवतारामध्ये इतकं अद्भुत आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व होतं की तसं नाही. व्यक्तिमत्व श्रीकृष्ण येतायत हे दुर्योधनाला कळाल्यावर दुर्योधनाच्या मनामध्ये भगवान श्रीकृष्णाबद्दल आकस होता, राग होता, दृष्टा. फक्त पांडवाच्या बाजूला श्रीकृष्ण नसू दे रे, कारण काय सांग पांडवाची चटणी करायला काही वेळ लागणार आहे. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समीप कोण आहेत माझ्या बाजूला, पण काय करावं तेवढं एकच तो काळा माणूस आहे रे त्याच्या बाजूला. काळा बाजूला निघाला ना. दुर्योधनाने ज्यावेळेला विश्वजित यज्ञ केला त्यावेळेला कर्णाला नेमलं सैन्यावर. सबंध विश्व जग जिंकून आणण्याकरता. विश्वजित म्हणजे सबंध जग जिंकायचं. कर्णाला सांगितलं तू माझा मित्र आहे, सर सेनापती तुला करतो, तू सगळं जग जिंकून आण. कर्ण म्हणलं सगळे राजे म्हणले काय मला युद्ध करायची गरज नाही, मी येतोय नुसतं करायचं. राजे माझ्या पुढे लोटांना जाते. कारण कर्ण हे अप्रतिम धनुधारी होता. माहिती होतं कर्णाच्या मनात कर्ण काय सामर्थ्य होतं सगळ्यांना माहिती. कर्ण म्हणलं मी जातो जग जिंकून आणतो. एकही राजा ठेवू नको, स्वारी कर. खुशीनं दिलं तर तर ठीक, नसेल दिलं तर स्वारी करून त्यांना जिंकून. दुर्योधन अरे मला काय अशक्य आहे, सगळ्यांना जिंकून आणतो, पण अगोदरच तुला सांगतो बरं म्हणले सगळ्या राजावर स्वारी करील, जगातले कोणी असतील बलवान त्यांच्यावर, पण तुझ्या देखत एकच सांगतो तू नंतर मला बोलू नयेस. म्हणजे का सगळ्या ठिकाणी स्वारी करील, फक्त मी द्वारकेवर स्वारी करा. का व्यक्तिमत्व आहे.
अहो महाराज दुनियेची तर निंदा करतील पण वारकरीची करतात माणसं, निदान तेवढं तर राहू द्या चांगला. कर्णाने दुष्टाची संगती केली होती पण प्रामाणिकपणा एक जपून ठेवला होता. आपल्या अंतःकरणातला एक कोपऱ्यातला कप्पा इतका स्वच्छ ठेवा की त्याच्यामध्ये काही असता कामा नये, इतकं निर्मळ. पण आपलं सगळं अंतःकरण खलास करून टाकलंय, चढलंय, कुजलंय. निदान वारकऱ्याची तरी निंदा करू नये एवढं तरी समजून घ्या, एवढं तरी ठेवायची कप्पा नाही का. दुर्योधन म्हणला का, अरे त्याला तर जिंकलं पाहिजे. म्हणले वाटेल ते झालं तरी, कारण तुझं मित्रत्व हे मित्रत्व, पण ते जपून मी एक ठरवून टाकले की श्रीकृष्ण स्वारी नाही. सगळ्याला म्हणेल पण त्यांना तर नाहीच म्हणणार. असं एक आदराचा आदर्श कुठेतरी आपल्या असावा लागतो. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला गेले शिष्टाई करण्याकरता, कर्णानं 50 मैल लांबीचा मांडव घातला होता. 50 मैल लांब. आता तो मांडव म्हणजे काय तांबड्या हिरव्या फडक्याचा नाही महाराज. दुर्योधन म्हणजे त्यावेळेचा भारताचा चक्रवर्ती सम्राटाचा मुलगा. आणि तो भारत बरं का किती वर्षापूर्वीचा, 5000 वर्षापूर्वीचा, आत्ताचा नाही. ब्रह्मदेश गेला, रंगून गेलं, भूतान गेलं, नेपाळ वेगळं निघालं, आणखी कोणी कोणी काय काय वेगळं वेगळं मागतंय. आणि बाकीची बेट तर सुटलेलीच आहेत. आता कुठेतरी जोडायचा प्रयत्न चालला तर जमत नाही. आता भारताला टीबी झालाय, तुकडे तुकडे झालेत भारताच्या. त्यावेळेचा भारत, त्यावेळेला ब्रह्मदेश, रंगून, नेपाळ, भूतान ही तर भारताची अविभाज्य अंग होतीच, पण तिबेट हे सुद्धा भारताचं अंग त्यावेळेस. असा संपन्न भारत, त्या भारताच्या चक्रवर्ती सम्राटाचा मुलगा दुर्योधन, तो एखाद्या येणाऱ्या प्रतिष्ठित पाहुण्याच्या आगमनाची तयारी आणि मांडव करील. तो कशा थाटाचा करेल याची कल्पना घ्या लक्षात. आणि भगवान येणार आहेत म्हणून वाट पाहत उभा राहिला शेवटच्या विशीवर. भगवान श्रीकृष्ण लव्या जाम्या सुद्धा आले. भगवान खाली उतरल्यावर दुर्योधन पुढे गेला आणि भगवंताला आलिंगन दिले. देवाला कसं वाटलं असेल, कसं वाटलं. आलिंगन दिले, खरंच प्रेमाचं नाही. त्या अंतःकरणाची जातच वेगळी होती. त्याने जरी आलिंगन दिलं आणि घालीन लोटांगण वंदीने चरण केलं तरी काही उपयोग नाही. त्या आलिंगनात प्रेम होतं काय. भगवंत दुर्योधनाला आलिंगन देतात पण स्वतःच अंतःकरण चोरतायत की नको. हे निर्मळ अंतःकरण या रद्दी अंतःकरणाला जोडायचं काय. पण तोच परमात्मा अर्जुनाला आलिंगन देताना पहा केवढा फरक असेल. मग सावळा सकंकणू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराजू. हे प्रेम. मंदिर म्हणतात देवा प्रेमे आलिंगी. देवाला आलिंगन देताना सुद्धा अंतःकरणात प्रेम असावं. संतांना आलिंगन देताना सुद्धा आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता. आलिंगने संतांची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. दिव्य शरीर होत. दुसरा प्रसंग आहे भगवंताने आलिंगन दिलं. अगदी टाकाऊ समाजातली जिला किंमत नाही. समज
समाजात किंमत. पण पोटाकरता तिला काही करावं लागत होतं म्हणून मला जाऊन पोटी लावायची, स्वच्छ कपडे त्याच्यापर्यंत पोहोचायचे, एवढं तिचं काम. त्याची सामान्य समाजात किंमत कशी तरी जगत होती. तिच्याकडे कोणी नीट दृष्टीने पाहतही नव्हतं, असली होती. ती आज